हवायला मला बी वाटतंय जाऊया का रे खरंच. सोन्या भावा पाद्या अरे अरे कधी आलास? अरे काल रात्री लय उशीर आलो, नाहीतर काल रातच्यालाच तुझ्याकडे यायचा प्लॅन होता बघ माझा. अरे पण असं आधी ना मध्ये अकॅडमीला सुट्टी आहे का काय? सोन्या अकॅडमीला आता कायमची सुट्टी. अरे तुझा यो भाऊ भरती झाला, भरती. काय सांगतोयस? लगा अभिनंदन. अरे थँक्यू लगा अभिनंदन आमच्याकडे पण. मजा आला क्या भावांना थँक्यू. ए मजा काय म्हणलेल तुला हे आपला पद्या 100% एक दिवस भरती होणार म्हणलेला का नाही? करून दावलेला का त्यानं. कसा आहे आणि आपला वाघ आहे का नाही, वाघ बॉर्डर वर जाणार आणि एका गोळीत 10 जण टिपचं का नाही बघ. अरे होय सुट्टी नाही बघ. पद्या तिथे गेलास का नाही, माझ्या वाटणीची पण 10 टिप बर का, करून. आणि माझ्या वाटणीची पद्या 5 टिप. होय बर सोन्या भावा तुला एक सांगायचं होतं. काय रे? ह्यो जो आजचा दिवस दिसतोय ना ह्यो फक्त तुझ्यामुळं बघ भावा. जर तुम्हाला तवा टाइमात समजवलं नसतंस ना आज ह्यो दिवस दिसला नसता बघ. हे पद्या अरे म्या कधीच प्रॅक्टिस थांबवणार होतो माझी, पण तुझी टाइमात आलास, 4 शब्द मला समजवलास. थँक्यू बरं का भावा, थँक्यू. अरे ए पद्या अरे काय एडबेड झालेस काय? माझं कर्तव्यच आहे सांगायचं. हा आणि पळाय काय मी गेलतोय स्वतः, तूच करत होतास ना कष्ट. मग ए पद्या आता लगा पार्टी झालीच पाहिजे बर का. तुझी पार्टी खाल्ल्याशिवाय तू भरती झाली वाटणारच नाही. चांगली 4-5 कोंबड्या कापूया. आवाज दीक्षे ही काय बोलणं झालं मी. आता पद्या बोकाडच कापल. होय होय बोकाडच कापूया. हे वाजाला क्या अरे तुम्हाला काय आखलीचा भाग आहे का? हा आताच तो भरती झालाय, त्याचा काय पगार पाणी आलाय का तेव्हा अजून? हा तर वरच लागा त्याला पार्टी मागायला लागलाय. अरे आल्यावर देईल की तो. आल्यावर देईल तर मग तू दे. कुठं आपल्याला एकच कोंबड्या नाही येत्या, आपल्या बाकीच कुलट्री आहे सगळी. हा पार्टीचाच विषय आहे ना. अरे भावासाठी जीव पण देईन मी. पार्टीच पाहिजे ना तुला? काय आज वकुस्तवर खायचं आहे तेवढं खा. पोल्ट्री जा आणि पाहिजे तेवढं कोंबड्या घेऊन येत जा. असं म्हणतेस तर मग आताच जातो. हा जा पद्या मग आजच करू पार्टी दुपारी. होय लक्या चल चला. लगा पद्या भावा काय म्हण मला का लय अभिमान वाटतोय तुझा. अरे आज तर मला लय आनंद झालाय भावाला. काय पद्या थांब. पद्या कधी आलायस तू? मी काल रात्री चालू. काल आलायस आणि तू मला सांगितलं नाहीस. बरं ते जाऊ देत. अरे तू भरती झालायस मला तात्यांकडनं कळलं. तू का नाही सांगितलंस मला? अगं गुड्डे सांगणारच होतो तुला, पण तुला दम आहे का? अरे पण पद्या तुला माहितीये का तू आपल्या गावाचं नाव किती मोठं केलंयस. मला ना मित्र म्हणून खूप अभिमान वाटतो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू गुड्डे. थँक्यू हे काय थँक्यू? हे बघ थँक्यूवर चालणार नाही. मला पार्टी पाहिजे. अगं गुड्डे मला माहित आहे की आपल्याकडे नुसतं कोरडं थँक्यू बोलून चालत नाही, म्हणून तर मी आणि सोन्यानं पार्टीचा बेट ठेवलाय. सोन्या होय ते मला काय सांगू नकोस. ती पार्टी कॅन्सल कर आणि तू माझ्यासोबत पार्टी कर. आपण पार्टी करूया. अगं पण का? का काय तू त्याला नाही सांग. त्याच्याबरोबर नाही पार्टी करायची मला. आपण आपली सेपरेट पार्टी करू. अगं गुड्डे तुला माहित आहे ना सोन्या माझा जिगरी आहे. मी त्याला नाही म्हणू शकत नाही बघ आता. म्हणजे तो जिगरी आहे तुझा आणि मी तुझी मैत्रीण नाहीये का? म्हणजे मी तुझी कोणीच नाहीये. अगं तू पण आहेस की माझी जिगरी, म्हणून तर मी काय म्हणतो मी आणि सोन्या आज पार्टी करतो आणि उद्या आपण आपली पार्टी करू. म्हणजे सोन्या तुझी फर्स्ट प्रायोरिटी आणि मी नंतर आहे का? ते मला काय माहित नाही. मला आजच पार्टी पाहिजे. तू त्याची पार्टी कॅन्सल करून टाक. गुड्डे अगं काय झालंय तुला? मगापासून बघतोय सोन्याचं नाव जरी काढलं तरी तू चिडायला लागलीस. काय झालंय का तुमच्या दोघात? हे बघा पद्या मला ते काही विचारू नकोस आणि मला त्याचं नाव सुद्धा ऐकायचं नाही. तू काय करणार आहे तेवढंच सांग. आज आपण पार्टी करायची आहे की नाही? आईला ह्या गुड्डी आणि सोन्याच्या नादात माझी वाट लागायला लागली. काय म्हणालास का तू? नाही नाही काय नाही. हे बघ गुड्डे मी काय म्हणतो तुझी बी पार्टी आजच करू आणि सोन्याची बी पार्टी आजच करू. तसं बी माझं आणि सोन्याचं ठरलंय वस्तीवरती भेटायचं. मग काय कर तू बी ये तिकडं आणि मी दोघांची बी पार्टी खातो आजच. चालतंय ना?
हे बघा पद्या, आता हा तुझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे म्हणून मी ऐकते. नाही तर सोन्याचं तोंड पण बघायचं नाहीये मला, आणि मला सोन्यामुळे तुझ्याशी भांडायचं पण नाहीये. बघा बर बाई, ठीक. ठरलं ना आता? ठरलं. चालतंय. येते मी. जा. चल. अगं गुड्डे, सोन्याची वस्तू कशाला चाललोय का आपण? राजा, हे बघ, तू जास्त बडबड नको रा. पटपट पाय उचल. लवकर पोचायचं आपल्याला. गुड्डे, अगं किती लांब चालत आणलीस तू? इथं पक्का धाव काढला माहितीये का माझा? राजा, तू एवढा लागलास का? कुठला? गुड्डे, आज पार्टी लई मजा येणार आहे बघ. हो, मजा तर येणारच आहे. तू बघच त्याचं नाकावर टिचून कशी पार्टी करते ती. नाका कुणाच तू नाका? कोणाचं नाही. या राजाला तर लई चौकशी लागते त्या. हे चुप बसायचं येत नाही. तू करायला लागलीस का आता? टेस्टीस गप्पच की जरा तू. तू तर लई सांगू नकोस. तुम्ही गप्पा बसा रे. परत भांडायला लागलात का? अगं पण ह्याला कळतं का नाही? तू गप्पा बस. पिंकी शांत बस. बरं गुड्डे, काय स्पेशल मेनू बनवू मी? राजा, आज तू नाही, आज मी बनवणार आहे. तू बनवणार आहेस? हो, मीच बनवणार आहे. बघाच तुम्ही आता कसं मस्त मेनू बनवते ते. अगं पण काय बनवणार आहेस? पुलाव. पुलाव? आईच्या गावात एक नंबर होता. अगं पण पुलाव चिकन का मटन ग? राजा, व्हेज पुलाव बनवणार आहे. व्हेज? व्हेज पुलाव? अगं भैया, मला माहित असतं मी आली पण नसती उन्हात आणायची. काय व्हेज पुलाव काय आणले रे आम्हाला? मी तर विचार करून आलते मटन आहे का. मला एक सांगा, आज वार कोणता आहे? गुरुवार आहे ना ग? गुरुवार. मग राजा, गुरुवारी कोणी नॉनव्हेज खातं का? अगं पण मी खातो की. मी पण खाती. मला बी आवडतं. तुम्ही गप्प बसा, आपण व्हेज पुलावच बनवायचा आहे. व्हेज? राजा, हावरटा, असं का करतोयस? कधी चिकन मटन खाल्लं नाहीस का तू? अगं पण भातच खायचं असतं तर मी घरात खाल्ला नसतं. मग ह्याचं कशाला आणून मी जाऊन घेऊन? अरे भात कुठे बनवतोय? व्हेज पुलाव बनवतोय. अगं तीच की पुलाव व्हेजच म्हटलीस की तू. म्हणजे भातच झाला की मग चिकन मटन असतं तर जरा खाल्लं असतं का नाही वरतून? तुम्ही गप्प बसा सगळे, आपण व्हेज पुलावच बनवायचा आहे. पण काय ग कुठे, तुला व्हेज पुलाव बनवायचा येतो का? अगं मग तुम्ही बघा, मी एवढं भारी व्हेज पुलाव बनवते ना, तर आता 2 वेळा मागून घेतात. असं का करताय? लागा कामाला. चला राजा, चल तू चूल बनव. या एवढ्या उन्हातानाच भात खायला आणलाय वेई नक्की. तर काय बया, मी तर केवढी स्वप्न बघून आलती. बिर्याणी खायला भेटेल, रस्सा वडायचा आणि काय. तेच तर. अगं भातच खायचा आमच्या घरात वाटेनाच आहे की मग काय तर. अगं माझ्या आईनं तर सकाळचा भात परतून बी ठेवला होता, तो नसता का खाल्ला मी. मग काय एवढ्या उन्हाचं ते बी एवढ्या लांब आणले चालत. उगाच भांडी पण आणली बाई उचलून. या भाज्या दिल्या तेव्हाच मला कळलं असतं तर तिथंच ठेवून पळून गेली असते मी तर. आपल्याला नाही आखला. मग काय तर. तुम्ही काय गप्पा मारत बसलाय? लागा कामाला. चला. अध्यक्ष, समोर जरा बघूल तर बघूल पडलं का नाही सगळ्या चिकनची माती होईल. सगळं वजन माझ्याकडे दिलं ना, चिकन पण माझ्याकडे, तांबे पण माझ्याकडे, सगळं माझ्याकडे. या सोन्याला काहीतरी घे की हात उघडला या. ए वाजा, चल लवकर तारा तारा. ए लक्या, चल लवकर. ए सोन्या, लगा तुला बोलाय काय जात रे, इथं हात उघडली त्यांची. अरे हात अवघडलीत म्हणजे लोका चिकन पण माझं, सगळं सामान पण माझं, बघूल पण माझं. हा तुम्ही मग कशाला आलाय सर? हे सोन्या, तू तर म्हटलं चौकात पार्टी करायची आहे. मी 4 कोंबड्या आणल्या त्या, पण तू काय गावाला आवाज दिलंस का काय सगळ्या? ए अरे मी कशाला त्यासने आवाज देतोय तेव्हा? मला काय माहिती कशाला आली. हे सोन्या, अरे मग ही जत्रा कशी काय जमली इथे? अख्खी बिस्कुटवाडी आली मी. तेच तर काय कळेना. चला बघूया. राजा पण येत आहे. हो अध्यक्ष, तुम्ही काय म्हणला मला? राजाला हुडाकला नाही तू, माझ्या चिडला. ही बघा राजासमोर बायकात बसल्या. कळलं कसं आपली पार्टी आहे ती?
तीच तर कळ ना. ए सोन्या चल बघू तू. चला की तेच म्हणतो चला. ए राजा नालाय का माकडा कुत्रे ही तायसवी कुठं कुठं नाही ओळखत तुला. हे वजा नालायक माकडा कुत्र्या हे असं का मला म्हणतंय? असं काय म्हणते म्हणजे त्याला कुठं कुठं ओळखलं तुला आणि तीन बसलेस मी तू मला कशाला ओळखत होता तो? कशाला म्हणजे अरे बघ चिकन आणलंय चिकन. काय तुझ्या कोण करणार बघ. हो हे पोरींनो अरे वजाने चिकन आणलं. राजा नाही आपला पुलावर चांगला आहे आपला हे व्हेज चांगला बरोबर का? ए वजा नको तुझं चिकन बिकन काय आमचा व्हेज पुलावच भारी आहे नाही का गुड्डे? ए राजा अरे कोणाच्या पण धमकीला भेटतोयस एक वेळेला का त्या वाजन धमकी दिली असती प्याला असतास तर चालला म्हणजे कोणाच्या पण काय लागा. पण ह्याला सांग माझ्या नादाला लागू नको म्हणून. ए पण आपल्याला काय कोणाच्या नादाला लागायची हौस आली नाही. पण ह्याला सांगितून निघून जा म्हणून. ए पण वस्ती माझी हा जागा सगळी माझी शेड माझं झाड माझं आणि मी तिथनं निघून जावी. पण ना तुम्ही इथं काय करताय ती सांगा पहिल्यांदा. थांबा काय चाललंय तुमचं मला बोलायचं नाही का मला कसं मध्ये येताय. ए वाचा सांगतेस मी समजावून. ए सोन्या अरे मग मला कशाला टाकल त्यांना बोल की. ए पण सोन्या म्हणतो ती बरोबर आहे सोन्याची वस्ती आहे आणि तुम्ही इथं काय करताय आणि ही काय आणलंय घासपूस फुसफुस. काय करताय म्हणजे आम्ही इथं पदाला पार्टी द्यायला आलो. पतीला पार्टी ए सोन्या हे काय बंद कर. पतीला म्हटलं आपल्या पण पार्टी करायची आहे आणि ह्यांच्याकडे गाव घ्यावा. ए बजा माकडा तोंड बंद करा तुझं मूर्ख कुठला. पतीला आमच्याकडे ठरवले पार्टी करणार इथं म्हणून. मग काय तर ए पिंकी आणि तू इथं काय करते हो घरी आईने बोलवले भांडी घासायची ती. ए रुपे अगं तुझ्या आई पण हुडका लागल्या धुणं जायचंय म्हणून आणि इथं काय करतेस त्या गुटीच्या नादाला लागल्यास तू. ए माकडा निघा तुम्ही दोघं पण घरी निघा. अरे उचला गोळा करा लवकर आला घरी. ए तू गप्प बसा. आम्ही नाही जात आता जा. अहो नाही जात म्हणजे सगळं इस काढून ठेवीन मग. ठेवा बरं. ए अरे थांबा जरा वरडू नका बिन का मध्ये पोरींनो जरा शांत बसा तुम्ही पण. मी काय म्हणतोय वजा तुमचं ठरलं होतं का अगोदर पदाला पार्टी द्यायचं? ए पोरींनो तुमचं ठरलं होतं का अगोदर पदाला पार्टी द्यायचं? मग मी काय म्हणतोय माहितीये का तुमची चूल तिकडे मांडा की आमची चूल इकडे मांड. काय अडचण आहे एवढी मोठी जागा आहे सगळी आहे का नाही गुड्डे? राजा आता गुड्डे करू दे त्यांचं त्यास तिकडे पार्टी आपण आपल्या इकडे करूया की चांगलं. आपल्याच बाची जागा आहे आपल्याला काय बेच काम आहे नक्की म्हणतो. अध्यक्षी हातराय बितराय काय पाहिजे नाही ती. ए सोन्या हातराय काय अरे काय हातरायचं म्हणजे तुम्हाला कळलं नाही आणायचं आता. अरे वस्ती तुझे नाही घरात घेऊन ये. बरं बघू चल तर मांडा आधी बघतो काय गावते. ए राजा अरे त्या पोरांच्यात काय करतोयस आम्ही बघ पोरा पोरा काही पार्टी करतोय या. तू असं कर पिंके तुझ्या बांगड्याच्या त्याला घालायला म्हणजे तुमच्या जरा फक्त दिसेल गडी चांगला. पिंके तू का माणूस आहेस का भेटाळायस त्यांचं ऐकतेस तू. ए वजा अरे मी कुठे बसून तुला काय करायचं तू बघ की तिकडे. अध्यक्षी राजा लई शिजू नका आपण चिकन कोण शिजवणार. अहो मग व्हेज पुलाव खायला लागेल आपल्याला. ए व्हेज पुलाव खातो का खातो लगा एक मी कच्चं चिकन खाईन पण ती घास पुलाव अजिबात खाणार नाही. त्याला शिजवू नका. ये सोने कोण करणार आहे आपलं? कोण करणार म्हणजे? अरे मी करणार आहे मी. अरे दुकानाकडे होतो तेव्हा लगा बिर्याणीचं एक से बडकर एक प्रकार शिकून आलोय मी. हा तिथं पार्टी केल्यावर कोण म्हणत होतं जेवण? अरे मीच की. आता तर मी हैदराबादी बिर्याणी म्हणाला हैदराबादी. हा मग
ए सोन्या लगा आवर की हात हलव गेला थांब की व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे की नाही. हे वजा कांदा शिजला नाही व्यवस्थित. अरे ही काय शिजायला लागलाय अधिके माझं लेग पीस कुठं आहे अरे आहे की याच्यातले एक पीस. त्याला चांगला मसाला लाव लेग पीसला तुला भारी शिकला मग अरे थांब की जरा शिजत तर टाकू दे बघ मग वास कसा सुटतोय बिर्याणीचा. कसा आहे बघा आहे का तुमच्याकडे ए राजा आहे का मसालेदार हैदराबादी झणझणीत काम आहे अरे मसाला पण आहे का नाही मी येताना दुकानाकडं घेऊन आलोय. मग हैदराबाद मसाला आहे. लगा 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 मी काय इथं आणलाय इतिहास ना मसाला. घास फुस डॅडी पण ना सारखं मलाच कामं लावते. त्या बाळ्याला कशाला लोडणा गळ्यात घातलाय काय माहिती. काय कामाचा नाही बाळ्या. कामं 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 एक झाले की एक. अरे रंगा द्या तू कधी आला. अरे काल रात्री चालू. आणि तू अकॅडमीला होता ना मग काय झालं पळून मिळून आलास का काय. मला वाटलं तू काय कामाला नाही. अरे पळून कुठलं भावा भरती झालो मी. बरोबर काय झालं आता काय मिठीत मारतो बिरतो का. अरे रंगा 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 शेड माहित आहे शेड झालाय आता तुम्ही. अरे तुला कसा मारीन आता तिथं बॉर्डर वरती दुश्मनांना मारायची वेळ झाल्या. त्यांनाच मार वय ती जाऊ दे निघालास कुठं. अरे तिकडं सोन्याच्या वस्तीवर निघालोय. ती माझी भरती झाल्याची बातमी सोन्याला कळाल्या आणि आता तुला माहितच आहे की सोन्या काय मला पार्टी दिल्याशिवाय सोडणार नाही. तिथं ते निघालोय. सोन्याकडे चाललायस वय. वय काय त्या बिस्कुट वाडीला याड लागले सोन्याचं काय माहिती. जी ती उठसूट सोन्या सोन्या सोन्या. अरे आमच्यात काय कमी आहे आणि सोन्याकडे चाललाय पार्टीला. चल आमच्या फार्म हाऊसवर तुला मटन चिकन बिर्याणी जी पाहिजे ती देतो. अरे आमचा बाळ्या लय भारी जेवण करतंय. तुला खांब्या बिंब्या पाहिजे असेल त्याची पण सोय आहे. अरे आमचं डॅडी फॉरेनवरनं पाठवतोय. अरे कुठला ब्रँड पाहिजे ते आहे आपल्याकडे सगळी सोय करतो. तू फक्त यायच काम कर. अरे नगर रंगा शेठ मी आपला चिकन मटन खाणारा माणूस त्यातच बरा आहे बघ मी. तसलं काय बी नका मला. अरे मग चिकन मटन खायचं आपल्या फार्म हाऊसवर. अरे त्यांच्यापेक्षा 10 पटीनं आपल्या फार्म हाऊसवर चांगलं होतं. चल बरं आता सोन्याच्या वस्तीवर जातो आणि मग आपण निवांत पार्टी करू. चालतंय ठीक आहे जा. सोन्या 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 चल. सोन्याला बंदोबस्त करावा लागतो. हे वजा अरे जरा ती जाळ माग घे की कट सगळा घालवतोस का. उड उड मग उड हा ए लक्के अरे वाजा अरे रस्सा बघ की कसला क्वालिटी झाला एक नंबर. सोन्या कसा आहे लाल बडगत झालाय. अरे कट तर कसला आला एकदम झणझणीत. अरे वास सुटलाय का नाही. आलंय जोरात. अरे काय तुझ्या बिर्याण्याचा वासात सांगायला लागलायस. अरे आमचा पुलाव अरे एक नंबर आहे एक नंबर आहे का नाही गुड्डे. ए एक नंबर
अरे तुझ्या पुलावापेक्षा आमची बिर्याणी एक नंबर झाल्या. हा खाऊन बघतेस का? हा ना, मुद्दाम करतोय. आता मी काय केलं? तू नाही रे, मग कोण? तू सोन्या. सोन्यानं काय केलं? राजा, तू ना कामाचं बघा. सोन्या, अरे वास तर लय भारी येतो यार. होय अगं पिंके, वास तरी एक नंबर आहे बरं का. ए पिंके, अगं नुसता वासच नाही सुटला, रस्सा पण एक नंबर झालाय. ए वचा, जरा घे रे रस्सा, टेस्ट करूया. आहा, थांबा. खूप खूप गरम आहे. गरम आहे, उकळलेला आहे. लागा वाचा, झणझणीत रस्सा झालाय. एखाद्या हॉटेलला सुद्धा मिळत नाही असला जोरात रस्सा झालाय. राजा लागा एकच नंबर. अरे सोन्या, अरे तू मार किती बी फरक, अरे पण तुला पुलाव अजून माहित नाही. अरे तुमच्या बिर्याणीपेक्षा आमचा पुलाव एक नंबर आहे, एक नंबर आहे का नाही गुड्डे? ए राजा, काय मागाय धरून त्या पुलावाचं कौतिक गावलंस. अरे एकदा आमची बिर्याणी खाऊन बघ, असली झाली खतरनाक तुला सांगतो. ए राजा, अरे तुला कसं माहिती आमच्या बिर्याणीपेक्षा तुमचा पुलाव लय भारी झालाय ती? तू काय आमची बिर्याणी खाऊन बघितल्यास का तवा? होईल का सोन्या, मी तर लगा बिर्याणीच टेस्ट केली नाही, मग लगा मला कसं कळणार बिर्याणी भारी आहे का पुलाव भारी आहे? राजा, हे वाचा, तू एक काम कर, राजाला आहे का नाही जाऊन रस्ता देत जावाय. देऊ तेच हा सोन्या, आता गंमती आम्हाला. अजून अजून वाईस दे, अजून हरकट वाईस टाक की. झणझणीत चांगलं हा ताड बसतंय लागा नाही. राजा दर ताड बसतंय लागा. कुठे थांब तू? आज मला सोक्ष मोक्ष लावू दे. रस्ता चांगला आहे का पुलाव चांगला आहे जरा मला टेस्ट करून बघू दे. थांब तू, एक शब्द बोल नको. इकडे दे चाकू. एकदम फळकावून पाणी आहे गुड्डे. थांब जरा, अजून एकदा मला पिऊन बघू दे. आय 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 आय. हे अजिबात चांगलं नाही. आपला पुलाव एकच नंबर आहे. हे अजिबात चांगलं नाही. थांब जरा, एकदा तिसऱ्यांदा सोक्ष मोक्ष लावू दे मला. लगा तुझ्याकडनं यायला पाहिजे होतं लगा. मी आला का? वजा, अरे हे जर ताट आणि निवळ फळ खाऊन आहे. असं कर, 2-3 फळ्या त्यातनं आण, म्हणजे अजून काही काय कमी पडले ते सांगतो. आणि असं कर, त्यातनं 2-4 पीस बी आण. शिजलं का नाही ते सांगतो. हाय नाही गुड्डे? हे शिजले का नाही मला तेवढंच काम आहे. आणि तुला जर रव पाहिजे असले तरी तिकडे ये की. व्हेज मधनं नॉन व्हेज मध्ये पाहिजे तेवढं देतो तुला. ये माझ्या माग माग. अगं एक नंबर खाऊन बघ की. लगा वाजा, पिंकी मगाच्या तर म्हणत्या रस्सा कसा झालाय, रस्सा कसा झालाय. दे की तिला पण वाईस. मी केलेला रस्सा कळू दे वाईस तिला पण. जा देऊ होते. हा ना, कसं आहे परत आपल्या पोटात दुकान नको र म्हणून बोलतोय, हा? काय नाही तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे बरं का. पिंके गरम गरम पुरका मार. पिंके इथे गरम गरम आहे. धर 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 अगं धर. थांब माझ्या, तिला काय कळतंय मी बघते ते. ए बाई, सोन्यानं मला दिलं या. अरे देऊ देत की, पण तुला काय कळतं का? शानी आहेस की, त्यानं मला दिलं या. ओके, कशी करता? सोन्या पिंकी म्हटलंच नाही. हे थांब जरा पिंकी. ए मी काय बोलते? अगं पिंकी सोड, तुला नाही काय करणार. काय पिंके मी काय बोलते? एक फुरका तिला घेऊ दे, परत तू एक फुरका. नाही बाबा, अगं आपण भरलंय.
कसं आहे दे आता दे. नाही नाही चांगलं नाही झालेलं पिंकी थांब तुला नाही. कशी बाई बघ सोन्या बघ कशाला तू असं आहे. अगं बास कर की बाई किती पिंट्यात अगं ती पण मागते हवरी. अगं कसं तर झालं हे तुझ्या पोटात दुकान अगं थांब. हो तुझं पोट राहायचंय लय. बघितलं का माझ्या गाव कसं एक कुत्रे अगं सोड. आता मी पिते. भैया बघितलंस का गुड्डे ह्या पिंकीचं असंच असते मी नाही खात आणि मन माझं त्यात. तुझं तर लय आहे. पिंकी कसं झालं पानसट माल आहे. काय केलंय साई असलं वे असला मी कुणा कुत्र्याला पण घालत नाही. पण पिऊन बघते. पिंक्या का पिंकी का मगापासून सगळे पहिले काय बिठवलं नाही तीन पण केलं. कसली आवडत आहेस का पुसून घे की काय बस तू बजा जाण जाऊन मला पण द्यायला मला दिलं होतं. जाय दोघींनी पिला. तुम्ही तिघे पहिला उठा उठा आणि तिकडे बिर्याणी खायला जा. अगं मी पिली बी नाही. हावराट कुठल्या उठा उठा लवकर उठा. जाऊ दे बे राहिलं. रस्ता पे जाऊन जात आणि चला. आमचं एवढा अपमान नाही आवडत मला. उठा जाऊ तिकडे. रस्सा खायला चाललं मैत्रिणी नाही का कोण आहे ते ह्या कधी मिळून गटकन गेलं. गुड्डे जाऊ दे हेच मी तिकडं आपण दोघं पुलाव इथं खाऊ. तू तर हावराटा पाहिजे तिकडे. अगं मी तुझ्याकडे नाही का. तुम्ही ना कोणी तिकडे फिरकू नका हावराट कुठले. आणि तसं पण मी त्या पदासाठी पुलाव बनवला होता तो आणि मी बसून खाऊ. पण राजू तू अरे ते मी सोडून घाललाय. थांबा 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 काय मला जरा काय पाचच पडलं हे बघल्यावर. काय बरोबर वाटतं का काय. छान छान छान. संपवा संपवा हावराट कुठले ज्याच्यासाठी पार्टी गेले त्याला काय राहिलंय त्याच्यामध्ये. बिर्याणी की आमच्याकडे. अरे भावा एकदम करेक्ट टाइम आलायस बघ. अरे बक्की रस्सा कसला झणझणीत झालाय आणि बिर्याणी बिर्याणी तर तुला सांगतो नादच करायचं नाही. अरे बनवल्या कोणी म्या. चल चल बस लवकर शिजलंय बघ चल. काय बस बस पद्या तुला काय सांगितलं होतं पहिला पुलाव खा आमचा. ए पद्या अरे काय येडा बेडा झालास काय. अरे कुठं ती भाजीपाला खात बसतोयस. अरे वाघ आहेस ना. अरे वाघासारखं हाडक फोड की मग. हा चल. तुला काय मी बोलली सकाळी पहिला वेज पुलाव खायचा. पहिला माझ्या पार्टीला ये नंतर त्याचा बघ काय ते. ए वेज पुलाव खातोय चल आमच्या बरं जेवाय बस चल. ए पद्या अरे चल. अरे का कसा येतो दोघाच्या बी इथं. हे सोन्या अरे ती तिकडली पत्रावळी. तिकडली असली म्हणून त्याला काय होतंय. अरे आपलीच आहे ती पण. तू हिला ब्या लागलायस इधर घ्या. हॅलो करा तू सोड. हैदराबादी स्टाईल मध्ये बिर्याणी केली. पद्या हे बघ पुलाव बनवलाय. पद्या आता कर सुरुवात. पद्या पहिला पुलाव खा. मी तर सगळ्या भाज्या टाकत त्याच्यामध्ये. पद्या अरे आम्ही काही येड आहे का. अरे एवढं लागा चिकन केलंय कष्टानं मी बनवलंय. तू पहिल्यांदा चिकन खा बिर्याणी खा. पद्या मी काय वेडी आहे का एवढं छान पुलाव बनवायला. ए पद्या तुला काय म्हणले तू बिर्याणीच खायचीस. पद्या तू पुलावच खायचास. पद्या बिर्याणी खा. पद्या पुलाव खा. पद्या तू पद्या बिर्याणी पुलाव खा. खा. पद्या बिर्याणी पुलाव खा. खा. अरे थांबा काय लावलंय पुलाव बिर्याणी पुलाव बिर्याणी.